तर मंडळी आता वाजले 11 आणि मी नाश्त्यासाठी उपमा बनवला आहे. तर ब्लॉग अपलोड केला आहे, तर ब्लॉगही बघते आणि नेल्स पण चालू आहे तिकडे काम. आता नाश्ता करते आणि स्टडी करायला बसेल आणि त्यानंतर कोणीतरी येणार आहे, तुम्हाला बोलली होती, तर ते आल्यावर तुम्हाला भेटते. One hour later. ट्रायपॉड सुरगाण्यावरून आलंय. सचिन दादा आला, तर आकाश दादाचा भाऊ, तुम्ही ओळखत असाल आकाश दादा, त्याचा भाऊ आला, तर तो घेऊन आला येताना आणि ते साक्षीताईने पॅक करून दिले. साक्षीताईने की आनंद काय कोणी पॅक करून दिलंय, बट इट्स ओके. ते न जास्त इम्पॉर्टंट होतं, तर ते आले. जाऊया आपण घरी. Later that same evening. तर मंडळी तुम्हाला सकाळनंतर मी डायरेक्ट आताच भेटते. तर तुम्हाला मी सकाळी बोललो होती की कोणीतरी येणार आहे, तर माझी फ्रेंड येणार होती बट कॅन्सल झाला तिचं, तर ती मंडेला वगैरे येणार आहे, तर तुम्हाला नक्कीच भेटवेल. आणि आता मी तुम्हाला हे पण बोललो होते की मी कुठेतरी जाणार आहे, तर आता मी मंदिरात चालले, कपालेश्वर मंदिरात, आणि माझ्यासोबत मोठी मम्मी पण येते. तर तुम्हाला मी मंदिरात गेल्यावर दाखवते. आज रात्री, शनिवारी रात्री आरती असते. जे नाशिकला राहतात किंवा ते मंदिरात येतात त्यांना माहिती पण असेल. आणि तुम्ही इथे माळी पण बघत असाल, तर आमच्या समोरची दिदी राहते, तिचं लग्न आहे 6 मेला, सो त्याची ही तयारी आहे. आणि लग्नाला तर मी जाणारच आहे, तुम्हाला बघायला मिळेलच लग्नात काय झालं ते. तर कंटिन्यू करा काय काय होतं ते. मम्मी आली आहे आणि आम्ही चाललोय मंदिरात. आणि आज मम्मीचा बड्डे पण आहे 3 मे, आणि आज मोठी मम्मीचा बड्डे आहे, तर तुझ्या बड्डे निमित्त पण आपण मंदिरात जाणं होईल आपलं. आता मंदिरात जाऊया, तुम्हाला भेटते मंदिरात गेली. ॲज युजल लेट झालंय आम्हाला आणि पंखा आरती चालू झाली आहे. पूर्वी स्पीकर नव्हता, आता स्पीकर हे लावलं आहे. आणि गर्दी खूप असते. खूप जास्त गर्दी असते शनिवारच्या आरतीला. बापरे, बघू शकतात किती गर्दी आहे. इकडून पूर्ण माणसांची लाईन आहे, त्या साईडने बायकांची लाईन आहे. इकडे लेडीजची गर्दी खूप जास्त. हे बाई इथे आरती.
तीर्थ घेत असेल तीर्थ घेत. तर 10 वाजले तरी सुद्धा गर्दी वाढतेच आहे अजून, पण गर्दी कमी नाही होते, खूप जास्त गर्दी आहे. जाऊया आपण दर्शन घेऊन घरी. जय बोले. मंडळी मी मंदिरात जाऊन आले घरी आणि मी गेली तेव्हा ऑलमोस्ट आरती होण्यावरती आली होती. मीन्स मी जेव्हा गेली तेव्हा पंखा आरती चालू होती, त्याला पंखा आरती म्हणतात. आणि मी गेली आणि आरती संपली, त्यानंतर मग दर्शन वगैरे केलं. आणि ही आरती फक्त शनिवारीच असते आणि रात्रीच्याच वेळेला असते. 8:30 पावणे 9च्या दरम्यान स्टार्ट होते आणि 9:30 पावणे 10च्या दरम्यान संपते. तर तुम्हाला जर हा डिटेल व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा, जेणेकरून मी नेक्स्ट सॅटर्डेला तुम्हाला तो नक्कीच घेऊन येईल. आणि त्याचबरोबर मी आतमध्ये जेव्हा गेली तेव्हा ते शूट नाही करू शकले, बिकॉज एकदा देव झोपले की त्यांचं म्हणजे शूट अलाउड नसतं आतमध्ये, त्यामुळे आतलं शूट नाही घेऊ शकले मी. बट आरती चालू वगैरे असते तेव्हा अलाउड असतं, बट आरती संपल्यानंतर शूट घेणं अलाउड नसतं मंदिराच्या आतमध्ये, त्यामुळे मी त्यातलं शूट नाही घेतलं. बट तुम्हाला ते नीट म्हणजे बघायचं असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा, मी ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये घेऊनच येईल. आणि हा तुम्ही बघितलं असेल की मी गंध लावला आहे, तर हा चंदनाचा गंध आहे आणि याचा सुगंध खूप अप्रतिम येतो आणि खूप छान वाटतं हे लावल्याने आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी येते आपल्या बॉडीमध्ये. आणि तुम्ही जर कधी नाशिकला आलेत किंवा नाशिकचे असाल तर तुम्ही नक्कीच या मंदिरात. खूप पॉझिटिव्ह वातावरण असतं सॅटर्डेला मीन्स एव्हरी टाइम असतं, एव्हरी डे असतं. बट सॅटर्डेची जी आरती असते, शनिवारची आरती, त्यात माहोलच खूप छान असतो आणि खूप मस्त वाटतं. तर मी आधी पण साक्षीताई नाशिकला होती आणि साक्षीताई, मी, मोठी मम्मी आम्ही नेहमी जायचो आरतीला. बट आता 2 महिने झाले मी सुरगाण्याला होती आणि त्यानंतर आल्यानंतर माझी एक्झाम वगैरे जरा गडबड होती, सो त्यामुळे मध्ये माझा गॅप पडला. तर त्यामुळे मी आज गेली तर म्हटलं तुमच्यासोबत पण ही गोष्ट शेअर करावी. आणि तुम्हाला जर ते नीट डिटेलमध्ये बघायचं असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा आरती वगैरे कशी असते शनिवारची, किंवा कुणाला येणं पॉसिबल नसेल पण त्यांना इंटरेस्ट असेल बघण्यात, त्यांनी कमेंट नक्कीच करा, मी तुम्हाला नक्कीच दाखवेल नेक्स्ट सॅटर्डेला गेल्यावर. हा व्लॉग आपण इथेच एंड करूया. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.